वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ सेफ स्कोर संदर्भात आहे. कोणत्या विद्यार्थ्याला शिक्षक भरतीमध्ये लागण्यासाठी किती स्कोर असला तर तो सेफ मानला जाणार आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये किंवा कोणत्याही मीडियमचे असाल किंवा कोणत्या वर्गासाठी तुम्ही पात्र आहात त्यानुसार कोणकोणत्या वर्गाला किती किती स्कोर असला तर तुमची नोकरी शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होऊ शकते त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे कट ऑफ मेरिट किंवा सेफ स्कोर संदर्भात आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे मोस्ट डिमांडिंग आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या ज्या काही गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या माझ्या पूर्ण ओन बेसिसवर आहे. म्हणजे माझ्या ओन बेसिसवर मी जी काही गोष्टी बघितल्यात आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टींनुसार मी यावर्षी कोणकोणत्या अभियोगधारकाला किंवा कोणकोणत्या कॅन्डिडेट्सला किती किती मार्क्स लागतात, किती मार्क्स यावर्षी जाऊ शकतात, कुठपर्यंत सेफ स्कोर जाईल हे मी माझ्या मताने सांगतोय. ठीक आहे, तर तुम्हाला किती विश्वास ठेवायचा किती नाही हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे. ओके, तर चला सुरू करूया. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल आपण वर्ग 1 ते 5 ची गोष्ट करूया. ठीक आहे, वर्ग 1 ते 5 पासून तर डायरेक्ट 11वी 12वी पर्यंत जाऊया आपण. वर्ग 1 ते 5 ला किती स्कोर लागणार, 6 ते 8 9 ते 10 11वी 12वी. तर सगळ्यात अगोदर वर्ग 1 ते 5 चा विचार करूया. तर बघा वर्ग 1 ते 5 ला जर समजा आपण जागा बघितल्या तर त्या झडपीच्या, मनपाच्या, नपाच्या आणि खाजगीच्या सुद्धा जास्त येतात. त्याच्यामुळं 1 ते 5 ला संख्या जास्त आहे जागांची. आणि जर दुसरी गोष्ट बघितली आपण तर इथे उमेदवारांची संख्या जी आहे डी.एड धारक जे आहेत, डी.एड डी.टी.एड किंवा डी.एल.एड धारक जे आहेत तेच अप्लाय करू शकतात वर्ग 1 ते 5 साठी. मीडियमचा विचार केला तर मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, इतर काही मीडियम जे आहेत ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात वर्ग 1 ते 5 साठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्रायमरी लेवलला अप्लाय करायची तुमची आवड आहे किंवा प्रायमरी लेवलला तुम्हाला शिकवायचं असेल, खालच्या वर्गासाठी जर तुम्हाला शिकवायचं असेल तर वर्ग 1 ते 5 बेस्ट चॉईस आहे, तुम्हाला तुम्ही निवडू शकता. आता याच्यासाठी स्कोर किती लागेल तर बघा, जेमतेम जर धरलं आपण की तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये नाही, तुम्ही कोणत्याच प्रकारचं आरक्षण घेतलेलं नाही, काहीच घेतलेलं नाही तुम्ही, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणत्याही प्रकारचं आरक्षण तुमचं नाही, तुमचं मीडियम मराठी आहे समजा थोडक्यात, ठीक आहे, जिथं कॉम्पिटिशन जास्त आहे, किंवा तुम्ही अशी कास्टमध्ये कास्टचं पण तुम्ही आरक्षण घेतलेलं नाही आहे किंवा तुम्ही ओपनमध्ये येता समजा थोडक्यात, ठीक आहे, ओपनचा कट ऑफ तर जास्तच लागतो. तर मग जर समजा तुम्ही कोणत्याही प्रकारचं आरक्षण घेतलं नाही, कोणत्याही प्रकारची गोष्ट तुमच्याजवळ जी पॉझिटिव्ह आहे किंवा ज्या थोडाफार मदत करतील तुम्हाला अशी कोणतीच गोष्ट नाही, तर सर्वसाधारण स्कोर किती लागतो खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारासाठी? खुल्या प्रवर्गामधला उमेदवार वर्ग 1 ते 5 साठी जर लागायचं असलं तर त्याला स्कोर किती लागू शकतो? तर जेमतेम माझी जी अंदाज आहे, माझा अंदाज आहे जवळपास वर्ग 1 ते 5 ला जर लागायचं असलं तर तुम्हाला 130 प्लस स्कोर जर असला तुमचा, 130 प्लस म्हणतोय मी, ठीक आहे, 130 प्लस किंवा 128 प्लस जर तुमचा स्कोर असला तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी लागू शकता. ठीक आहे, आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचाराल की आमचा स्कोर एवढा आहे, आमची शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल किंवा नाही लागेल. ठीक आहे, मी नंतर सांगेल ते कमेंट बॉक्समध्ये की जसं जसं तुमचे प्रश्न असतील, जे प्रश्न व्यवस्थित किंवा चांगले प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, दुसरा जी गोष्ट आहे ती आहे, आता गोष्ट करूया की वर्ग 1 ते 5 ला आपल्याला लागायचं आहे पण मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे आणि एखाद्या कास्टमध्ये आहे, समजा ओबीसी मध्ये आहे, तर त्याला किती स्कोर लागू शकतो? त्याला 125 ते 126 च्या आसपास स्कोर लागू शकतो. समजा SC ST कास्टमध्ये आहे तर SC ला कमी लागेल 122 123 च्या आसपास. ST मध्ये येतं तुम्ही तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर खूपच कमी लागेल 112 113 च्या आसपास. बघा 10 मार्काचा फरक पडलाय जवळपास. म्हणजे जिथे 122 125 130 पर्यंत स्कोर लागत होतो बाकीच्यांना, तिथे ST प्रवर्ग जे आहे त्यांना फक्त 112 113 मार्कवर सिलेक्शन होत आहे. ठीक आहे, वर्ग 1 ते 5 साठी. आता उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियम जर विचार केला आपण तर 115 116 च्या आसपास तुमचं मेरिट जाऊ शकतो. ठीक आहे, वर्ग 1 ते 5 साठी बोलतोय आपण. आणि आता गोष्ट करूया की जर समजा तुमचं आरक्षण आहे तर आरक्षण असल्यानंतर तो तुमचा मेरिट खूपच कमी जाणार आहे. म्हणजे जवळपास तुमचे मार्क्स 85 किंवा 70 किंवा 80 85 किंवा 90 मार्क जरी असले तरी सुद्धा तुमचं काम होऊ शकतं जर तुमचं समांतर आरक्षण असेल तर. त्याच्यामध्ये महिला, अपंग, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त, अंशकालीन जे आहेत या सगळ्या उमेदवारांचा किंवा अनाथ या सगळ्या उमेदवारांचा समावेश होतो. या उमेदवारांसाठी स्कोर कमी लागेल. आणि हा एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्याच उमेदवारांना कमी नाही लागणार समांतर आरक्षणामध्ये येणाऱ्या, फक्त माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन आणि महिला उमेदवार यांचं किंवा अपंग यांचं जे आहे ते हे उमेदवार थोडी कमी प्रमाणात आहे, त्याच्यामुळे यांना स्कोर लगेच कमी लागणार आहे. माजी सैनिक सापडतच नाही, अंशकालीन उमेदवार कमी आहेत किंवा अजून एक महत्त्वाचे खेळाडू उमेदवार सापडत नाही, त्याच्यामुळे यांचा मेरिट कमी जरी असला तरी यांना मार्क्स खूप कमी लागणार आहे. 2 डिजिटवर यांचं मेरिट जे आहे येणार आहे 85 70 किंवा 80 85 किंवा 96 च्या आसपास. तर अशा प्रकारे तुम्हाला स्कोर असला तरी तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता वर्ग 1 ते 5 साठी. ठीक आहे, आता गोष्ट करूया वर्ग 6 ते 8 ची. ठीक आहे, आता इथे एक सांगून देतो अजून अगोदर, वर्ग 1 ते 5 साठी लँग्वेज विषयासाठी जर तुम्ही अप्लाय करता तर लँग्वेजचं मीडियम रेंज धरून चालायची तुम्ही. 118 ते 125 च्या आसपास तुमचा स्कोर असला तर लँग्वेजसाठी तुमची निवड होऊ शकते.
आता गोष्ट करूया वर्ग 6 ते 8ची. 6 ते 8ला एक गोष्ट आहे की तिथे मॅथ आणि सायन्सच्या जागा आहेत किंवा सोशल सायन्सच्या जागा आहेत. तर जर तुम्ही लँग्वेज विषयासाठी अप्लाय करता 6 ते 8साठी, तर तुमचा स्कोर 132 किंवा 130च्या आसपास असेल तर निवड होऊ शकते. सायन्स मॅथ असेल तर त्यावेळेस तुमचा स्कोर 117 ते 120च्या आसपास, तुमचा 122 120च्या आसपास तुमचा स्कोर आहे. मॅथ आणि सायन्ससाठी सांगतोय. TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण. तर त्यावेळेस तुम्ही 6 ते 8साठी तुमची निवड होऊ शकते इतका जर स्कोर असेल तर. आता जर समजा एखाद्याचा स्कोर 110 112 असेल तर मग तुम्ही बाउंड्रीवर आहात, तुम्ही सांगता येत नाही तुमचं होईल किंवा नाही होईल. ठीक आहे. आता गोष्ट करूया 6 ते 8चा सोशल सायन्सचा. सोशल सायन्सचा मेरिट थोडा वाढू शकतो कारण की शिक्षक अतिरिक्त आहे, जागा थोड्या कमी येतील. त्याच्यामुळे मग सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी मार्क्स किती लागतील, तर सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी 133 ते 134च्या आसपास मार्क्स लागतील. म्हणजे जिथं मॅथ आणि सायन्सवाला उमेदवार 117 118 मार्कवर सिलेक्ट होतोय आणि सोशल सायन्सच्या उमेदवाराला डायरेक्ट 133 किंवा 134च्या मार्कच्या आसपास तुम्हाला मार्क्स लागतील. कारण की तुम्हाला माहिती आहे सध्या सिच्युएशन कशी आहे, सोशल सायन्सच्या जागा किती येत आहेत त्यानुसार आणि मॅथ आणि सायन्सला किती डिमांड आहे त्यानुसार जागासुद्धा आहेत मॅथ आणि सायन्सच्या. त्याच्यामुळं आता गोष्ट करूया वर्ग 9 ते 10ची. 9वी 10वीसाठी बघा जी जागा येतात त्या झडपी, मनपा, नपा, खाजगी आस्थापना ज्या आहेत किंवा खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्या जागा येतात. अनुदानित, अंशतः अनुदानित 20% 40% जे काही असेल ते, आणि नंतर विना अनुदानित. तर तुम्हाला काय करायचं 9 ते 10साठी जर तुम्ही प्रयत्न करताय तर तुम्ही वेगवेगळ्या ज्या फॅकल्टी आहे आर्ट, कॉमर्स आणि सायन्स त्यानुसार तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि BEd जर झालेलं असेल तुमचं आणि TET परीक्षा पास असेल किंवा नसेल तरी तुम्ही 9 ते 10साठी अप्लाय करू शकता. तर त्यावेळेस तुमचा स्कोर जो आहे तो 135 ते 140 प्लस असायला पाहिजे. 135 ते 140च्या आसपास तुमचा जर स्कोर असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस तुम्ही 9वी 10वी 11वी 12वीचा विचार करू शकता. कारण की तुम्हाला माहिती आहे सिच्युएशन अशी आहे सद्यस्थितीमध्ये की बेटर स्कोर असेल तरच तुम्ही वरच्या वर्गासाठी अप्लाय करू शकता किंवा तिथे तुम्हाला संधी मिळू शकते. आता जर तुमचा स्कोर कमी आहे तरी सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो कोणती आहे, जर तुमचा स्कोर 120 125 आहे आणि त्यावेळेस जर तुम्ही 9वी 12वीला अप्लाय करताय तर तुम्हाला एक गोष्ट करावं लागेल. तुम्हाला ज्या काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत त्यांना तर पसंतीक्रम द्याच, पण सोबत तुम्हाला विथ इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी जास्त तुम्हाला पसंतीक्रम द्यावे लागतील. कारण की तुमची निवड होण्याची शक्यता तिथं जास्त आहे खाजगीमध्ये. ठीक आहे. जिथं विथ इंटरव्ह्यू जागा घेतल्या जातात किंवा विथ इंटरव्ह्यू जागा भरल्या जातात. ठीक आहे. तुमचा जर स्कोर कमी असेल तर. 11वी 12वीची जर गोष्ट केली तर 11वी 12 आणि इथे एक गोष्ट सांगून देतो 9वी 10वीसाठी. 9वी 10वीसाठी जर मॅथ, सायन्स किंवा सायन्स मॅथ किंवा इंग्लिश किंवा हिंदी किंवा मराठी लँग्वेजचे किंवा बाकीच्या सब्जेक्टसाठी जागा जर असतील त्याचं मेरिट थोडं कमी येईल. आणि जर तुम्ही आर्ट फॅकल्टीमध्ये येत असाल तिथं जर समजा 9वी 10वीसाठी जे विषय शिकवले जातात तर त्याच्यामध्ये मार्क्स थोडे तुम्हाला जास्त लागू शकतात. आता 11वी 12वीची गोष्ट करूया. तर 11वी 12वीसाठी बघा 11वी 12वीसाठी तुम्हाला हाय कॉम्पिटिशन असणार आहे. कॉम्पिटिशन हाय आहे. जास्तीत जास्त उमेदवार 11वी 12वीसाठी सुद्धा पसंतीक्रम देणार, सर्वच देणार, जेवढे जे एलिजिबल आहेत ते सर्व देणार. मग तुम्हाला काय करायचं तुमचा स्कोर जवळपास 140 145 किंवा 150 प्लस किंवा 140-45 प्लस जर असेल तर त्यावेळेस तुम्ही 11वी 12वीचा विचार करू शकता. 11वी 12वीला विचार करताना जे 165 170 किंवा 155 किंवा 150 ज्यांचा स्कोर आहे ते उमेदवार तर त्यांना गॅरंटी आहे की आपण 11वी 12वी लागू शकतो, तर त्यावेळेस ते अप्लाय करणारच आहेत. मग तुम्ही जर समजा 11वी 12वी सायन्ससाठी अप्लाय करताय तर त्यावेळेस तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो किंवा मॅथमॅटिक्ससाठी जागा किती आहेत ते बघावं लागेल. जर तुम्ही 12वी आर्ट्ससाठी अप्लाय करता तर त्यावेळेस तुमच्या विषयासाठी किती जागा येतात ते तुम्हाला बघावं लागेल. जर तुम्ही 11वी 12वी कॉमर्ससाठी अप्लाय करता तर त्यावेळेस तुमच्यासाठी किती जागा येतात ते बघावं लागेल. त्यानंतर सोबत राखीव जागा किती आहेत समांतर आरक्षणानुसार त्यानुसार तुम्हाला बघावं लागेल. आणि हे जे काही आरक्षण घेणारे उमेदवार आहेत त्यांचे सुद्धा नंबर तिथे लागेल, पण त्यांना मार्क्स खूप कमी लागेल. आता समजा उदाहरणार्थ एखादा ओपनचा उमेदवार आहे किंवा OBCचा उमेदवार आहे, त्याला 11वी 12वीला अप्लाय करायचं तर त्याचा मार्क्स त्याला लागतील 154 145 किंवा 150च्या आसपास. आणि जर एखादा समजा रिझर्वेशन किंवा आरक्षण घेतलेला उमेदवार आहे तर तो 135 140वर सुद्धा सिलेक्ट होऊ शकतो, कारण की त्याला तिथं आरक्षणाचा फायदा मिळतोय. ठीक आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत्या. आणि इतका सेफ स्कोर जर तुमचा असेल, मी जे या व्हिडिओमध्ये बोललोय, अजून एखाद्या कोणत्या ना कोणत्या गोष्टी जर आला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर याबद्दल तुम्ही सेफ स्कोर सांगितलंच नाही, तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. कला, क्रीडा, शिक्षक यांच्या पहिल्यांदा जागा भरता येतात, तर त्याच्यामुळे त्यांचा सेफ स्कोर जो आहे तो जेमतेम जरी असला तुमचा 125 ते 130च्या आसपास निवड होऊ शकते तुमची. आणि नंतर बाकीच्या विषयासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाचा सेफ स्कोर सांगायचं बाकी आहे किंवा सांगितलं नाही, तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुमची कमेंट जी आहे खूप महत्त्वाची आहे, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.